महाराष्ट्र हे एक असं राज्य आहे की जे त्याच्या रिच कल्चर, हेरिटेज आणि लिगसीसाठी ओळखलं जातं. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर आहे आणि आज हे राज्य विकासाच्या नव्या उंच शिखरांवर पोचत आहे. आज महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर, एज्युकेशन, फायनान्स, लॉजिस्टिक इत्यादीमध्ये डेव्हलपमेंट दिसत आहे. महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण भारतात अनेक क्षेत्रामध्ये मेगा प्रोजेक्ट्स बघायला मिळत आहेत. या प्रोजेक्ट्समुळे स्टेटची कनेक्टिव्हिटी वाढते. सोसायटीच्या प्रत्येक स्तरावरील व्यक्तीला एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी मिळते आणि इकॉनॉमीलाही चालना मिळते. पण या सगळ्या मेगा प्रोजेक्ट्समध्ये हेल्थ केअर थोडं मागं राहते. चला तर मग या हेल्थ केअरलाही या मेगा प्रोजेक्ट्समध्ये सामील करूया. आज इंडियन हेल्थ सेक्टर 22% कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ बघत आहे. ही वाढ फक्त डोमेस्टिक डिमांड्समुळे नाही, तर त्याला एक आणखी मोठं कारण आहे, ते म्हणजे मेडिकल टुरिझम. मागील काही वर्षात मेडिकल टुरिझमनं वेगानं विकास केला आहे. आज मेडिकल टुरिझममध्ये भारत टॉप 10 डेस्टिनेशनमध्ये येत आहे. मेडिकल टुरिझम म्हणजे जेव्हा लोक मेडिकल ट्रीटमेंटसाठी दुसऱ्या देशात जातात. वेस्टर्न कंट्रीजमध्ये अफोर्डेबिलिटी, अपॉइंटमेंट डिलेज, हाय इन्शुरन्स कॉस्ट आणि हेल्थ केअर फॅसिलिटीच्या कमतरतेमुळे लोक त्रस्त आहेत आणि म्हणून हे लोक मेडिकल ट्रीटमेंटसाठी भारतासारख्या देशांना प्राधान्य देतात. गेल्या काही वर्षात भारतात मेडिकल टुरिझम एक $multi-billion सेक्टर झाला आहे. 2023 या सेक्टरची साईज अप्रॉक्सिमेटली $9 बिलियन होती. 2030 पर्यंत ही साईज वाढून $42 बिलियन पर्यंत होईल असं अनुमान केलं जात आहे. पूर्वी 25 देशातून लोक भारतात उपचारासाठी येत होते. आता ही संख्या वाढून 120 देशापर्यंत पोहोचली आहे. याचाच अर्थ फॉरेन पेशंट्स अट्रॅक्ट करण्यामध्ये भारताने जवळपास 29% ग्रोथ रेट अचीव केला आहे. ईज ऑफ ट्रॅव्हल, ई विजा, ई मेडिकल विजा इत्यादी सुविधांमुळे हा पेशंट फ्लो आणखी वाढला आहे. वाढत्या मेडिकल गरजा लक्षात घेता आणि कॉम्पिटिटिव्ह राहण्यासाठी सिंगापूर, जपान, UK, दुबई इत्यादी देश मेडिकल इंडस्ट्रीवर ॲग्रेसिव्हली काम करत आहेत. हेल्थ केअर हे एकच असं क्षेत्र आहे की ज्यावर कोणत्याही मंदीचा फारसा परिणाम होत नाही. जेव्हा हार्ट बायपास, ऑर्गन रिप्लेसमेंट, कॅन्सर ट्रीटमेंट्स अशा मेजर सर्जरीजमध्ये थायलंड, टर्की, मलेशिया, साऊथ कोरिया इत्यादी देशातील मेडिकल ट्रीटमेंटची कॉस्ट इंडियामधील मेडिकल ट्रीटमेंट कॉस्टबरोबर जर कम्पेअर केली तर एक इन्साइटफुल रिझल्ट समोर आले आहेत. उदाहरणार्थ, जर भारतात हार्ट बायपास सर्जरीचा खर्च 6.75 लाख असेल तर तोच खर्च थायलंडमध्ये 12.80 लाख आणि साऊथ कोरियामध्ये 22.20 लाख इतका आहे. USA बरोबर जर तुलना केली तर भारतात मेडिकल ट्रीटमेंट घेणारा पेशंट 60% ते 90% पर्यंत पैशाची बचत करू शकतो. म्हणजेच USA मध्ये जर पेशंटला मेडिकल ट्रीटमेंटसाठी 1 लाख रुपये लागत असतील तर तीच ट्रीटमेंट भारतामध्ये 10,000 ते 30,000 पर्यंत होऊ शकते. भारताला अफोर्डेबिलिटी आणि क्वालिटी ट्रीटमेंटसाठी प्रिफर केलं जातं. 2019च्या इंडियन टुरिझम ॲट अ ग्लान्सच्या रिपोर्टनुसार 6,97,300 फॉरेन पेशंट्स भारतामध्ये उपचारासाठी आलेले होते. त्यापैकी 40% पेशंट्सनी तमिळनाडू आणि 27% पेशंट्सनी महाराष्ट्राला प्राधान्य दिलं. ज्यामध्ये महाराष्ट्रात दररोज 500 ते 800 फॉरेन पेशंट्सनी उपचार घेतले तर तमिळनाडूमध्ये दररोज 900 ते 1000 पेशंट्सनी उपचार घेतले आहेत. मागील काही वर्षात तमिळनाडूनं आपल्या मेडिकल सेक्टरवर सर्वात जास्त काम केलेलं आहे. तमिळनाडू GDPमध्ये महाराष्ट्रानंतर दुसऱ्या स्थानावर येतो. अखेरीस तमिळनाडूमध्ये एवढे पेशंट्स कशामुळे अट्रॅक्ट होत असतील? संपूर्ण भारतात तमिळनाडूनं हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर, बेड टू पॉप्युलेशन रेशो, डॉक्टर्स रेशो सर्वोत्तम ठेवला आहे.
आणि WHO रिकमेंडेशन बऱ्याच मोठ्या प्रमाणात अचीव केलेलं आहे. WHO मतानुसार 1,00,000 लोकांवर 300 बेड्स असावेत, पण तिथे महाराष्ट्रात फक्त 220च बेड्स आहेत. WHOचं स्टँडर्ड फुलफिल करण्यासाठी महाराष्ट्राला आणखी 1,30,000 बेड्सची गरज आहे. नीती आयोगाच्या एका अहवालानुसार भारतात सुमारे 50 लाख लोक हेल्थ केअर सेक्टरमध्ये एम्प्लॉईड आहेत, जिथे भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे. तेच ब्रिटनची पॉप्युलेशन साईज भारताच्या 4.5% आहे. तिथे 16 लाख लोक हेल्थ केअर सेक्टरमध्ये एम्प्लॉईड आहेत. USAचा विचार केला तर तिथले पॉप्युलेशन भारताच्या पॉप्युलेशनच्या 1/4 आहे, पण तिथे 1 कोटी लोक हेल्थ केअर सेक्टरमध्ये एम्प्लॉईड आहेत. भारतातील हेल्थ केअर सेक्टरमधील ही एम्प्लॉयमेंट गॅप महाराष्ट्र एक संधी म्हणून बघू शकतो, ज्यामुळे महाराष्ट्रातील एम्प्लॉयमेंटमध्ये सकारात्मक बदल घडू शकतो. इतर देश आणि आपले इंडियन स्टेट तमिळनाडू यांच्याकडून आपला महाराष्ट्र नक्कीच प्रेरणा घेऊ शकतो. आपल्या महाराष्ट्रात रिसोर्सेस आणि टॅलेंटची काही कमी नाही. महाराष्ट्रात पुणे, मुंबई सारख्या मेट्रो सिटीज आहेत, जिथे वर्ल्ड क्लास डॉक्टर्सही आहेत. या डॉक्टर्सचे पोटेन्शियल वापरून महाराष्ट्र हेल्थ केअरमध्ये नक्कीच उंच भरारी घेऊ शकतो. लक्षपूर्वक बघितलं तर आज भारतात बहुतांशी मेडिकल टुरिस्ट हे थर्ड वर्ल्ड कंट्रीमधून येतात, जिथे मेडिकल फॅसिलिटीज कमजोर आहेत. आज फर्स्ट वर्ल्ड कंट्रीचे मेडिकल टुरिस्ट भारतामध्ये मेडिकल ट्रीटमेंट प्रिफर करत नाहीत, कारण भारतात उपचार तर वर्ल्ड क्लास आहेत, पण त्यांच्या स्टँडर्डचे वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर, ॲम्बियन्स, हायजीन, मॅनेजमेंट आणि इकोसिस्टीम नाही. याला सुधारण्याचा उपाय अगदी समोर आहे. अ वन स्टॉप सोल्युशन अँड अ गुड मार्केटिंग टेक्निक. एक ठिकाण, एक मेडिसिटी, जिथं वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थ केअरच्या सर्व फॅकल्टीज, रिसर्च, वेलनेस, प्रिव्हेंटिव्ह केअर, टेक्नॉलॉजी, अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स हे सर्व उपलब्ध असेल. आणि याचा फायदा देशातीलच नव्हे तर इंटरनॅशनल पेशंट्सलाही होईल. हे हॉस्पिटल नव्हे तर एक हेल्थ केअर सिटी असेल, ज्याची आपली एक इकॉनॉमी आणि सोशल इकोसिस्टीम असेल. मित्रांनो, एखादी मेडिसिटी यशस्वी करण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट काय आहे? हायली स्किल्ड डॉक्टर्स. आपण सर्वांना माहीत आहेच की भारतीय डॉक्टर्स जगात किती प्रख्यात आहेत. आपल्या ज्ञान आणि कौशल्यामुळे त्यांना जागतिक मानांकन मिळत आलं आहे. असे डॉक्टर्स पुणे, मुंबई सारख्या मेट्रो सिटीजमध्ये आहेत. पण आज अनेकदा डॉक्टरांना कॉर्पोरेट हॉस्पिटल्सची कमिटमेंट आणि प्रायव्हेट प्रॅक्टिसमुळे ग्रामीण भागात काम करणे शक्य होत नाही. यासाठी या डॉक्टरांबरोबर एक सेंट्रलाइज्ड इकोसिस्टीम तयार करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचे स्किल्स, इन्फ्रास्ट्रक्चर वापरून पेशंट्सच्या गरजा एकाच ठिकाणी पूर्ण होतील. यशस्वी मेडिसिटीसाठी हायली स्किल्ड डॉक्टरांबरोबरच जिओग्राफिकल लोकेशनही खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर्स, डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल पेशंट्स, पॅरामेडिकल स्टाफ, सपोर्ट स्टाफ यांची मेडिसिटीबरोबर कनेक्टिव्हिटी आणि इतर सुविधा देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. अशा गरजा अधिकतर मेट्रो सिटीजमध्ये पूर्ण होऊ शकतात, जिथे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट्स, पब्लिक ट्रान्सपोर्ट, प्रायव्हेट ट्रान्सपोर्टचं उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर, हाय कनेक्टिव्हिटी आणि ॲक्सेसिबिलिटी शक्य असते. अशा मोठ्या प्रकल्पांसाठी शेकडो एकर जमीन लागते, ज्याचे ॲक्वाजिशन ही एक मोठी समस्या असते. आणि या समस्येमुळे असे लार्ज स्केल प्रोजेक्ट्स डिले होतात. याचं सोल्युशन लँड रिपर्पज करणं असू शकतं का? लँड रिपर्पज करणं म्हणजे विद्यमान जमीन वेगळ्या उपयोगासाठी वापरणं. पुण्याच्या येरवड्यामध्ये असं एक लँड पार्सल आहे, ज्याचा विचार केला तर या प्रोजेक्टसाठी ते उपयुक्त ठरेल. येरवडा जेल. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. येरवडा जेल ऐकून थोडा धक्का नक्कीच बसला असेल, पण आता सविस्तर पाहूया. येरवडा जेल 1871 मध्ये ब्रिटिशांनी बांधलं. तेव्हा ही जागा पुण्यापासून अनेक कोस दूर होती आणि ही फक्त ओसाड जमीन होती. आज पुण्याचं मोठ्या प्रमाणात अर्बनायझेशन झालं आहे. पुण्याचे जिओग्राफिकल लिमिट्स आता इतके वाढले आहेत
की त्यामुळे येरवडा शहराचा मध्यवर्ती भाग बनला आहे. आता येरवडा हे पुण्याचे हायली ॲक्सेसिबल लोकेशनमध्ये येते, जिथून पुणे एअरपोर्ट, मेट्रो स्टेशन, बसेस, पुणे कोर सिटी हे अगदी 2 व्हीलर डिस्टन्सवरती आहे. मुंबई, नवी मुंबई एअरपोर्ट्स हे सुद्धा फक्त 2 तासाच्या अंतरावर आहे. येरवडा जेल लँड एक स्ट्रॅटेजिक अर्बन नोड आहे, जिथून नॅशनल आणि इंटरनॅशनल पेशंट्स स्मूथली येऊ जाऊ शकतात. ही येरवडा जेल जमीन 512 एकरमध्ये पसरलेली आहे, ज्यातील फक्त 65 एकरमध्ये ॲक्च्युअल जेल आहे आणि उरलेली जमीन कैद्यांना शेतीसाठी वापरली जाते. आज पुण्यामध्ये ॲव्हरेज 500 एकरमध्ये 40,000 पर्यंत लोक राहतात, तर येरवडा जेलसारख्या 512 एकरमध्ये फक्त 5,000 कैदी आहेत. आज पुण्यात लँड व्हॅल्यूज आकाशाला भिडत आहेत. तिथं येरवडा जेलच्या 512 एकर जमिनीचा विचार केला तर तिचं व्हॅल्युएशन 1,00,000 करोडपेक्षाही जास्त असू शकतं. तर मग अशी ही मोलाची जमीन रिपर्पज करून आपल्याला काही सामाजिक कल्याणासाठी वापरता येईल का, ज्यामुळे ॲडव्हान्स मेडिकल ट्रीटमेंट्स लोकल आणि फॉरेन पेशंट्सपर्यंत सहज पोचवल्या जाऊ शकतील. हे येरवडा जेल आपल्या स्वातंत्र्य लढ्याचाही एक भाग आहे, जिथे बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्यासारखे श्रेष्ठ देशभक्त राहिले होते. आज हे बरॅक्स जेल टुरिझम अंतर्गत टुरिस्टसाठी ओपन आहे. या स्ट्रक्चरचा रिस्पेक्ट करत आणि आपल्या हेरिटेजला प्रिझर्व्ह करत विकासाचे नवे मार्ग आपण शोधले पाहिजे. जगात असं होत आलं आहे की जेव्हा जेव्हा अर्बनायझेशन झालं तेव्हा तेव्हा जेलच्या सिक्युरिटीचा प्रश्न उद्भवला आहे. म्हणून जेलची जमीन समाजाच्या कल्याणासाठी वापरली गेली आहे आणि जेल एका सिक्युअर्ड लोकेशनवर शिफ्ट केलं गेलं आहे. भारतातही अशी अनेक उदाहरणं आहेत, त्यापैकी आपण 2-3 पाहू. तमिळनाडूमधील मद्रास सेंट्रल जेल, जे 1837 मध्ये ब्रिटिशांनी बनवलं, जिथे नेताजी सुभाषचंद्रजी बोस, वीर सावरकरजी यांना ठेवण्यात आलं होतं. खराब इन्फ्रास्ट्रक्चर आणि वाढत्या अर्बनायझेशनमुळे तमिळनाडू गव्हर्नमेंटनं एक खूपच विचारपूर्वक निर्णय घेतला आणि मद्रास सेंट्रल जेलला 2006 मध्ये दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं आणि सरकारचा हा निर्णय पुढे जाऊन विजनरी ठरला. 2010 मध्ये इथे मद्रास मेडिकल कॉलेजची 6 मजली इमारत उभी करण्यात आली. आज या कॉलेजमध्ये 1250 स्टुडंट, 400 फॅकल्टी स्टाफ मेंबर्स एम्प्लॉईड आहेत. कोलकाता येथील अलीपूर सेंट्रल जेल 2019 मध्ये बंद केलं आणि नंतर त्याला गव्हर्नमेंटनं 2022 मध्ये संग्रहालयात रूपांतरित केलं. पटना येथील बांकीपूर सेंट्रल जेल सुद्धा 1960 मध्ये बंद करून त्याच्या जागेवर बुद्ध पार्क तयार केलं गेलं. येरवडा जेलच्या स्वतःच्या अनेक समस्या आहेत. इंटरनेटवरून मिळालेल्या एका माहितीनुसार असं कळतं की ॲक्च्युली हे जेल 2300 कैद्यांसाठी बनवलं गेलं होतं, पण आज इथे 5,000 पेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आले आहेत. म्हणजेच ओव्हरक्राउडिंग ही इथली एक मोठी समस्या आहे. ओव्हरक्राउडिंगमुळे रिसोर्सेसवर ताण येत राहतो आणि ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन होतच राहतं. आज हे जेल 150 वर्षांपेक्षा जास्त जुनं झालं आहे. या 150 वर्षात जेलची डेफिनेशन बदलली, पण इन्फ्रास्ट्रक्चर मात्र जसंच्या तसं राहिलं आहे. आज कैद्यांना सुद्धा आधुनिक प्रिझन सिस्टीम आणि मोर ह्युमन सेंट्रिक ॲप्रोचची गरज आहे, की ज्यामुळे त्यांच्या मेंटल हेल्थमध्ये सुधारणा होऊ शकते आणि मग ते पुन्हा समाजाचा हिस्सा बनू शकतात. येरवडा जेलची जमीन आयुर्ग्राम एक मेडिसिटीसाठी आयडियल लोकेशन ठरू शकते. या प्रोजेक्टमुळे या जमिनीचा फुल पोटेन्शियल वापरता येईल आणि समाजासाठी नवा विचार, नवी दिशा आणि एक समृद्ध जीवनाची आशा निर्माण होईल. चला तर मग समाजासाठी काही कल्याणकारी काम करूया आणि नव्या युगाचा विकास पाहूया. वेलकम टू आयुर्ग्राम, अ मेडिसिटी फॉर बेटर फ्युचर. आयुर्ग्राम ही आहे मेडिसिटी, भारतभूमीवरचं एक मेडिकल मार्वल, जिथे वर्ल्ड क्लास हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चर आणि ह्युमन सेंट्रिक डिझाईन यांचा समेट होऊन एका नव्या युगाची सुरुवात होते आहे. मेडिसिटी हे एक बिल्डिंग नाही,
तर ही आहे पूर्णपणे शहराच्या रूपात डिझाईन केलेली हेल्थ केअर इकोसिस्टम. जवळजवळ 500 एकरमध्ये विस्तारलेला हा कॅम्पस प्रत्येक आस्पेक्टमध्ये टेक्सास मेडिकल सेंटर USA, दुबई हेल्थ केअर सिटी अशा ॲडव्हान्स्ड मेडिकल सिटीजचं भारतीय रूप आहे. या आयुर्ग्राममध्ये कार्डियॅक, न्यूरो, ऑर्थो, कॅन्सर, ट्रान्सप्लांट इत्यादींसाठी आणि इतरही काही रेअर डिसिजेससाठी वेगवेगळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत. इथं 15,000 बेड्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये 40% बेड्स हे ICU आणि हाय डिपेंडन्सी युनिटसाठी आहेत. 100हून अधिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स आहेत. रोबोटिक आणि हायब्रिड सर्जरी सिस्टीम बरोबरच 300हून अधिक OPD चेंबर्स आहेत, जिथे डिजिटल सिस्टीमने रिअल टाईम अपॉइंटमेंट मिळेल. इथं एक टेली ICU कमांड सेंटरही आहे, जिथून देशाच्या कानाकोपऱ्यातून पेशंट मॉनिटरिंग होईल. AI इंटिग्रेटेड डायग्नोस्टिक्स जसे MRI, CT, पेट, डिजिटल पॅथॉलॉजी, जेनेटिक टेस्टिंग इत्यादी इथे स्टँडर्ड आहेत. बायोमेट्रिक ID सिस्टीम किंवा ब्लॉकचेनच्या माध्यमातून पेशंटचा डेटा सुरक्षितपणे ट्रॅक होईल. एअर ॲम्ब्युलन्सचीही प्रोव्हिजन इथं केलेली आहे. हॉस्पिटल बरोबरच ही एक मेडिकल एज्युकेशन सिटीसुद्धा आहे. इथे फुल फ्लेज्ड मेडिकल युनिव्हर्सिटी आहे, जिथे MBBS, डेंटिस्ट्री, नर्सिंग, पॅरामेडिकल आणि PG कोर्सेस कंडक्ट केले जातील. जेनेटिक लॅब, स्टेम सेल रिसर्च सेंटर्स, AI डायग्नोस्टिक लॅब हे येथील रिसर्च आणि इनोव्हेशन हबचा हिस्सा आहे. स्टुडंट्ससाठी ऑगमेंटेड रियालिटी ट्रेनिंग आणि सिम्युलेशन लॅबसुद्धा आहे, जिथे त्यांना सर्जरीचा रिअल टाईम एक्सपिरियन्स घेता येईल. डॉक्टर्स, नर्सेस, स्टुडंट्स आणि स्टाफ यांच्यासाठी इथे वेगवेगळे हॉस्टेल्स आणि रेसिडेन्सेस बनवलेले आहेत. पेशंट्सच्या बरोबर आलेल्या अटेंडंटनाही लक्झुरियस आणि बजेटमध्ये स्टेचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. अटेंडंट्ससाठी गेस्ट हाऊसिंगही आहे, ज्यामध्ये 3 स्टार लेवल रूम विथ किचन फॅसिलिटीज असतील. लाउंजेस तसेच फूड सर्व्हिसही इथे उपलब्ध आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे लक्षात घेऊन इथे आयुर्वेदा, नॅचरोपॅथी, योगा, पंचकर्मा, होलिस्टिक हिलिंग इत्यादींसाठी वेगवेगळे झोन्स तयार केलेले आहेत. पेशंट्ससाठी मेंटल हेल्थ काउन्सिलरही इथे उपलब्ध असतील. प्रेयर हॉल्स, वेलनेस मॉल, ऑर्गॅनिक फूड आउटलेट, VR रिलॅक्सेशन पॉड्स आणि म्युझिक थेरपी स्टुडिओज हे इथली शान आहे. या वास्तूचा प्रत्येक कानाकोपरा प्रकृतीबरोबर, निसर्गाबरोबर संवाद साधतो आहे. इथे 70% एरिया हा ग्रीन ओपन स्पेस आहे, जिथे ऑक्सिजन गार्डन्स, अर्बन फॉरेस्ट आणि ट्री लाईन वॉकवेज आहेत. इंटरनॅशनल पेशंट्स लाऊंजमध्ये व्हिसा, ट्रान्सलेशन आणि कल्चरल सपोर्ट मिळेल. इमोशनल आणि स्पिरिच्युअल बॅलन्ससाठी इथे मेडिटेशन सेंटर्स, टेम्पल्स, योगा हॉल्सही आहे. कॅफेटेरियन, कम्युनिटी क्लब्स, ऑन कॅम्पस शॉपिंग आणि ईज ऑफ मुवमेंटसाठी ट्रान्सपोर्ट शटल यामुळे एक कम्प्लीट हिलिंगचा एक्सपिरियन्स इथे नक्कीच येईल. आता पाहूया या प्रोजेक्टमुळे समाजाच्या काही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये जसे की सोशिओ कल्चरल, इकॉनॉमी आणि एम्प्लॉयमेंटमध्ये कसे सकारात्मक बदल घडवून आणता येतील ते. सोशिओ कल्चर इम्पॅक्ट. आयुर्ग्राममुळे अंडर प्रिव्हिलेज लोकांना 24/7 इमर्जन्सी आणि कॅन्सर केअर, हार्ट सर्जरी, NICU यासारख्या ॲडव्हान्स्ड मेडिकल ट्रीटमेंट्स स्थानिक पातळीवर आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतील. येथे टियर प्राइसिंग मॉडेलवरही काम करता येईल. म्हणजेच आंतरराष्ट्रीय पेशंटच्या ट्रीटमेंटचा हाय प्राइसिंगचा काही हिस्सा आपल्या इकॉनॉमिकली वीकर सेक्शनच्या ट्रीटमेंटसाठी फंड्स करू शकेल. अशा सुविधांमुळे दरवर्षी 2 लाखपेक्षा जास्त अधिक गरजू पेशंट्सना फ्री किंवा सबसिडाइज्ड हेल्थ केअर मिळू शकते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत यासारख्या योजनांच्या माध्यमातून इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्ससाठी मोठ्या प्रमाणावर बेड्स रिझर्व्ह करता येतील. इंटरनॅशनल पेशंट्सच्या वाढत्या फ्लोमुळे क्रॉस कल्चरल एक्सचेंजही होईल, ज्यामुळे समाजात ग्लोबल अवेअरनेस आणि अंडरस्टँडिंग वाढेल. 40पेक्षा जास्त ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्यूशन्स आणि युनिव्हर्सिटीज बरोबर कोलॅबरेशन्स करून
रिसर्च, नॉलेज एक्सचेंज आणि मेडिकल फेलोशिपला प्रमोट करता येईल, ज्याने इंडियन हेल्थ केअर इकोसिस्टीम इंटेलेक्च्युअली स्ट्रॉंग बनेल. तसेच आयुर्वेद, योगा, इंडियन वेलनेस प्रॅक्टिस इत्यादींना एक सॉफ्ट पॉवर टूल म्हणून वापरून महाराष्ट्र आपला सांस्कृतिक प्रभाव जागतिक पातळीवर स्थापन करू शकतो. इकॉनॉमिक इम्पॅक्ट. हेल्थ केअर सेक्टरच्या माध्यमातून महाराष्ट्राची इकॉनॉमी डायव्हर्सिफाय करता येईल, ज्यामुळे पारंपरिक क्षेत्रातील जॉब लॉसेसला फ्युचर प्रूफ बनवता येईल. हाय स्पेंडिंग मेडिकल टुरिस्टमुळे फॉरेन करन्सीचा फ्लो वाढेल, ज्यामुळे महाराष्ट्राचे फॉरेक्स रिझर्व्ह बूस्ट होतील. सध्या महाराष्ट्राचा हेल्थ केअर सेक्टर GDPमध्ये 4% योगदान देतो, पण हा आकडा 6 ते 7% वाढू शकतो आणि हा इकॉनॉमिक दृष्टिकोनातून एक मोठा बदल ठरेल. या ग्रोथचा मल्टिप्लायर इफेक्टही होईल. टुरिझम, एज्युकेशन, रिअल इस्टेट, फार्मा, ट्रान्सपोर्ट, हॉस्पिटॅलिटी इत्यादी क्षेत्र हेल्थ केअरशी जोडून वेगाने वाढतील. या क्षेत्रांचे GDPमध्ये इतकं मोठं योगदान होईल की त्याचं ॲक्युरेट एस्टिमेट आत्ता सांगणं कठीण आहे. महाराष्ट्राचे फ्युचर ओरिएंटेड हेल्थ केअर विजन बघता हॉस्पिटल चेन, रिसर्च लॅब्स आणि मेडटेक इनोव्हेशन हबमध्ये मोठ्या प्रमाणावर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे FDI अट्रॅक्ट करता येईल. नीती आयोगाच्या मते ₹1 हेल्थ केअर इन्व्हेस्टमेंटने 2.5 to 3 रुपीजपर्यंत डायरेक्ट GDP इम्पॅक्ट होतो. म्हणजेच हेल्थ केअर गुंतवणूक ही फक्त एका क्षेत्रासाठी नाही, तर संपूर्ण इकॉनॉमीसाठी ग्रोथ इंजिन ठरू शकेल. एम्प्लॉयमेंट इम्पॅक्ट. एका अभ्यासानुसार भारतातील NABH मान्यता प्राप्त कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जवळपास 1000 बेड्ससाठी 1000 डॉक्टर्स, 2000 नर्सेस, 3000 पॅरामेडिकल स्टाफ आणि 4000 सपोर्ट स्टाफ एम्प्लॉईड आहे. जर याला कॉन्झर्वेटिव्ह एस्टिमेट मानलं तर 15000 बेड्ससाठी 1.5 लाख लोकांना डायरेक्ट एम्प्लॉयमेंट मिळू शकते. इतकंच नाही तर याबरोबरच इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंटवरही मोठा इम्पॅक्ट असेल. एज्युकेशन, टुरिझम, रिअल इस्टेट, फार्मा, ट्रान्सपोर्ट, हॉस्पिटॅलिटी इत्यादी क्षेत्रातही नवीन रोजगार संधी उपलब्ध होतील. जर महाराष्ट्रानं हा प्रोजेक्ट व्यवस्थित नियोजनानं पुढे नेला तर जवळजवळ 2 लाखहून अधिक डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मल्टीलेयर्ड एम्प्लॉयमेंट निर्माण होऊ शकते. या एम्प्लॉयमेंटमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफही सामील असेल. सिक्युरिटी पर्सनल, स्वच्छताकर्मी, फूड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, ड्रायव्हर्स, रिसेप्शनिस्ट, मॅनेजर, अकाउंटंट, HR प्रोफेशनल्स, टेक्नॉलॉजी, IT प्रोफेशनल्स, एज्युकेशन सेक्टर्समधील टीचर्स, प्यून्स, असिस्टंट्स इत्यादी. ही एम्प्लॉयमेंट डायव्हर्सिटी हेल्थ केअर इकोसिस्टीमला मजबूत करेल आणि समाजातील अनेक स्तरांना रोजगार साधन उपलब्ध करून देईल. आणि हीच ती असेल आपली आयुर्ग्राम मेडिसिटी.